नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. पेलाय फुल. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत. आवरून तयार आहे, म्हणजे मी नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. कुंदन शेठच्या फोनची वाट बघतोय. ते म्हटले माझे आवडलं की तुला फोन करतो. मग आपलं नेहमीचा रूट इथून कात्रजला आणि तिथून शिरवळ आणि पुढं आपला प्रवास चालू. आता दुपारचा निघायला लागतं, कारण की आता खूप दिवस झालं गाडी भरून उभी, त्यामुळं जरा कंपनीत नाही तर बॉम्ब होईल. आता निघायचं. दुपार असली तरी थोडं रनिंग कापायला लागणार, कारण की काय करणार, जायला लागणार. उद्या खाली करायचा प्रयत्न करू. उद्या दुपारपर्यंत जरी गेलो, 12 वाजेपर्यंत, 12-1 पर्यंत, तरी गाडी खाली होती. फक्त आता इथून निघतोय किती वाजता ते बघू, कारण की 12 वाजता जर शिरवळवरून निघालो 12-1 पर्यंत, तर दुपारी उद्या 1 वाजेपर्यंत 100% आपण तिथं पोचू. बँगलोरला जायचं, निर्मंगलाला. कारण मित्राच्या पोरीचं लग्न झालं रविवारी. एकदम व्यवस्थित कार्यक्रम झाला आणि एकदम म्हणजे अपेक्षेपेक्षा एकदम छान लग्न केलं त्यांनी. फार खर्च केला होता. आणि दुसरी गोष्ट, तिथं शूटिंग वगैरे काढता नाही आली. परवा मी साखरपुड्याचा व्हिडिओ टाकला, त्याच्यात कॉपीराईट बसलं आपल्याला. आणि काय रिझन पण कळत नाही कशामुळे बसलं, कारण की गाणं वगैरे टाकलं तर कळतं, पण गाणं वगैरे सगळं म्यूट केलं. पण काय असेल ते माहीत नाही आपल्याला. कॉपीराईट पडला, मग त्याच्यामुळं मी काल व्हिडिओ नाही काढला. तर आजचा बघूयात कुंदन शेठच्या फोनची वाट, किती वेळ लागतो वगैरे, त्याच्यानंतर निघूयात मित्रांनो. दुपारचे 2:30 वाजलेत मित्रांनो. गाडीच्या इथं आलोय आता. माग जोगेश्वरी मिसळ म्हणून आहे, तिथं मिसळ खाल्ली. आता इथं गाडी लावली, आता निघत आहे. गरमी फार आहे, फार म्हणजे फार भयानक हाल आहेत. आणि बारीक पाऊस पण चालू आहे, एकदम बारीक चालू आहे. जर पडला तर चांगला पडायला पाहिजे, नाही तर जास्त हे होईल. आणि जोरात पडला तर आपल्याला प्रॉब्लेम पण आहे, कारण की गाडी गळती आपली सगळी. पण पडायला पाहिजे पाऊस, उष्णता तरी कमी होईल. कुंदन शेठ आहे बघा, तिथं दिसतं ते. तर निघू आता, उशीर झाला पण निघूयात आता. टॉमी आलाय बघा मित्रांनो. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. किनीच्या टोल नाक्यावर आलोय आता. ऊन तर नाही आहे, उन्हाचा त्रास यावेळेस झाला नाही की, कारण की पुढं सगळीकडं पावसाचं वातावरण आहे. बसलोय आता. वडापाव खायचा आहे, चहा पण प्यायचा. गाडी या साईडला मागं लावलेली आपली. आणि कुंदन शेठ मागं लावली ते फॉर्च्युनर म्हणतात, ती नाही आहे. त्याच्या मागं पलीकडे आमची. हां, फॉर्च्युनर नाही हा, त्याच्या मागं आहे बघा या साईडला. मी तर वाटेल फॉर्च्युनर घेऊन आले का काय बरं. आता वडापाव वगैरे खाऊन निघायचं लगेच. टोल नाका या साईडला आहे. अजिबात ऊन लागलं नाही यावेळेस. जरा वेळ त्रास झाला, पण नंतर एकदम पावसाचं वातावरण झालं. साताऱ्याच्या अलीकडे जरा पाऊस पडलेला होता बरं, मध्ये आधी पडलेला आहे कुठं कुठं. जास्त नाही झाला आहे, थोडासाच झालं आहे, पण आहे थोडाफार. बहुतेक असलं तर कर्नाटकमध्ये आहे, पण आम्ही जायच्या अगोदर पडून जायला पाहिजे, नाहीतर आमचं काय शॉवर होतं ना. आमची आंघोळ विनाकारण होती. मग सगळीकडून आमचे धबधबे चालू होतात गाडीत. बाय चान्स नाही झालं तर आम्ही दाखवणार आहे ते. हां, झालं तर तुम्हाला दाखवतो आमचे वॉटरफॉल गाडीतले कसे चालू होतात सगळे. फक्त काय आता ही एक चक्कर नाही, याच्यानंतरची एक चक्कर, पुढची चक्कर लास्ट असेल, त्याच्यानंतर मग गाडी खोलायची उत्तमची इथं. त्यामुळं काय टेन्शन नाही. एवढा 2 चक्कर फक्त कसं तरी ॲडजस्ट करायच्या आणि होतीलच. आणि जरी पाऊस आला तरी आम्ही आता त्याचा आनंद घेणार फुल. त्याच्यामुळं काय काळजी नाही, डायरेक्ट गाडीतच आंघोळ करायची आता.
टेन्शन घ्यायचं नाही काय. तो खातो आता वडापाव निघतो. किलीच्या टोल नाक्याच्या पुढं आलोय आता. पाणी भरून घेतोय. पाणी 20 रुपयात गार पाणी भेटतं. 20 लिटर. बिसलेली घेतली 1 लिटरची तर 20 रुपये जातात. इथं 20 रुपयात 20 लिटर पाणी भेटतं. नेहमी घेतो आम्ही इथून. कुंदन शीट भरत येत बघा पाणी. 5चा कॉइन चालतो रे. इथं जार वगैरे भरून ठेवले बघा. नेमका आता कॉइन चाला ना आमचं. आमचे दुकानवाले गेलेत आता बाहेर. ह्याच्यात टाक बरं. ते गार नाही येणार. एक गार ह्याचं आहे. ब्लॅकवालं गार ह्याचं आहे. ते नॉर्मल येते. आले का तुझ्याकडे का 5चा? नाही ना माझ्याकडे होते ते गेले आता. कॉइनच चाला ना आमचे. लपडो झालं. पाणी भरून निघायचं लगेच. गाडी बघा मागं उभी केले. त्या साईडला ब्रिज जातो तिथून वरती कोल्हापूरला. आणि खाली कॉइन आहे पाण्याचं आहे. तो घेतो पहिले पाणी भरून. आहे का काय रे. 2-2.5 लिटरच येते ते. मग ते गारणी आहे त्याचाच होतो वाटतं. एवढंच येतो वाटतं. रात्रीचे 8:30 वाजलेत मित्रांनो. निप्पाणीच्या पंपावर आपल्या HP च्या टाकी फुल केलेली. 306 लिटर बसले. ही मागची गाडी दिसती त्याचा ड्रायव्हर फुल पिलेला आहे. आणि त्याला बसता पण येणार नाही. स्टेअरिंगवरच झोपतोय. कसा जाणार काय माहिती आता तो पुढं. पिलाय फुल टाईट आहे. दारू पिलाय. हिथंच MH09 आहे. गाडीवर नंबर असेल तर घ्यायचा होता ना. एकदम फुल टाईट आहे. त्याला बसता पण येणार स्टेअरिंगवरच झोपतोय तो. निघालोय आता आम्ही. डिझेल एकदम फुल वगैरे करून कुंदन शीट चालवतोय आता मी पडी मारणार 1-2 तासभर. उद्या खाली करायच्या आमचं प्लॅनिंग आहे. त्यामुळे थांबायचं नाही. एक 10-11 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. नॉनस्टॉप गेलो तर सकाळी. मागच्या वेळेस मी नॉनस्टॉप गेलो निप्पाणीतून 6:15 वाजता निघालो होतो तर 7 वाजता सकाळी पोचलो होतो. थोडा आता उशीर झाला. 2.5 तास उशीर आहे. त्या आधीने 10-11 पर्यंत पोहोचू. तर जाऊयात मित्रांनो.